नमस्कार मंडळी. तर आज आमच्या कुळकरवाडी लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ह्या वाडीचो आज गवळदेव करूचो ठरवलेलो असा. ह्यो गवळदेव म्हणजे मोठा स्थान, गोपाळ कृष्ण महाराजांचा मोठा स्थान या. तर ह्यो गवळदेव करूचो ठरवलेलो असा 2 दिवाळींच्या मध्ये, म्हणजे बार्शी नंतर म्हणजे तुळशीच्या लग्नाच्या नंतर आणि देव दिवाळीच्या अगोदर असं ह्या 2 दिवाळींच्या मध्ये करूचो असता. तो आज आम्ही करूचो ठरवलेलो असा. तर त्याचप्रमाणे ही आज आम्ही देवतेची पूजा केलेली असा. ही बघा, हे आमचं गवळदेवाची पाषाणा असत आणि ही पूजा केलेली असा. आता तर ह्यो पूजा करताना हे एक भरलेला फळ म्हणून नारळ असं ठेवलं जाता. त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर साखरेचं नैवेद्य दाखवलं जाता आणि त्याच्यानंतर दुपारी महाप्रसादाचा सगळं हे दाखवलं जाता. इथे दाखवतो आम्ही. त्याच्यानंतर ह्यो असं आमचं होळीचं खूट, म्हणजे होळी जो शिगम्यात होळी तोडतो आणि हळी घालतो होळी, त्याच्यानंतर ती पौर्णिमेच्या नंतर 1 महिन्यांबरोबर तोडली जाता आणि मग ह्यो खूट तसंच राहता आणि ह्या खुटाची पण पूजा केली जाता. तसाच ही तुळस आमची हैसर गवळदेवाची तुळस. मग हैसर ह्या तुळशीचं रोप काय होता, ढोरा वासरा कोणतरी येऊन, म्हणजे ह्या ढोराचंच हे असं आहे स्थान. मग ढोरा वासरा कोणतरी येऊन खातात ती तुळस किंवा काय आम्ही नवीन लावतो. तुळशीचं लग्न वगैरे ह्या अगदी पद्धतशीर केला जाता. त्याच्यामुळे हे सगळं हे गवळदेवाचं स्थान असायचं. आणि हे आमच्या वाडीतले देव गावडे म्हशी आणि गायींचे ह्या असत ते, त्याच्यामुळे ते तुपाची वात म्हणून लावतात ते. आणि त्याच्यानंतर आम्ही ही हळली पूजा झाल्यानंतर आम्ही तिकडे आमचा मोठा स्थान असा, म्हणजे त्या ब्राह्मण देवता असा, त्याच्यामुळे महापुरुष म्हणतो आम्ही. तिकडे पण धावता असा आपल्या पूजेसाठी. मग तिकडे आमची पूजा होता. म्हणजे ह्या आमचा सगळा रक्षण करता असा. तेव्हा ह्या सगळ्या रक्षण करता म्हणून या आमची गवळदेवाची पूजा किंवा ह्या सगळ्या चालू. तर आता इकडची पूजा करून आपण आता त्या महापुरुष देवताकडे पूजा करायला चाललो आहे. त्यामुळे हे बघा आमचे काका चालले आहेत. तर याबद्दल काही माहिती आता आपल्याला काका सांगत आहेत. नमस्कार. हे आमचं महापुरुष ब्राह्मण देवता महापुरुष असा. खूप म्हणजे पुरातन झाड असा. झाड म्हणजे झाडा झुडपा अशी मोठी झाडा, लहान झाडा, वेली वगैरे हे का असं एकत्र येऊन रावता, झुडूप होऊन रावता, ते का आम्ही झाड म्हणतो. आणि ते तर असा देवतेचा पॅड पण असा, वारुळ म्हणतात त्या का, त्या पॅड असा. आणि ह्या पेडाचाच ही देवता असा, पेडातच ही देवता असा मानला जाता. पूर्वज आता आमचे सांगत आमका की हैसर मोठो नागदेवता असा, मोठी नागदेवता की जिका दाढी पण असा असा म्हणजे कोणी बघितलेलं नाही पूर्वजांनी, म्हणजे आमच्या आजोबांनी म्हणा किंवा आणि इतर वाडीतली माणसं असं त्यांनी बघितल्यानी त्यांनी सांगितलेला हा त्यांच्या मुलांका आणि त्यांनी आमका सांगितलेला. तसं आम्ही आता ह्या पुढच्या पिढीक सांगून ठेवतो की हैसर जो देवता असा, जी देवता नागदेवता, मग त्याका दाढी पण असा, म्हणजे एवढी मोठी नागदेवता असा. आता बाकीचा सगळा परमेश्वराक माहिती. आणि ही आम्ही पूजा केलेली असा. तर ह्या झाडीचं वैशिष्ट्य असा की कोण हैसर काय असं मोडूचो नाही, तोडूचो नाही किंवा काय नाही. ही सुकी झाडं किंवा काय तसाच्या तसा त्या पडान विरघळान जाता. पण हैसर कोण कोयतो लावतो नाही किंवा काय नाही. आणि कोयतो लावणाऱ्यांका सुद्धा काय म्हणजे असं हे होता, दहशत मिळता हैसर. त्याच्यामुळे कोणता सगळा समजा नसत. त्याच्यामुळे ह्या झाडी कोण कोयतो लावणार नाही किंवा कोण काय वाईट बुद्धी ठेवून येऊचं नाही किंवा काय नाही. त्याच्यामुळे हे सगळे देवतांची आता पूजा झालेली असा. आज आमचं गवळदेव बघितलात तुम्ही, गवळदेवाची पूजा झालेली असा. आता थोड्या वेळानं महाप्रसाद जो कार्यक्रम चालू आहे तिकडे, तो पण दाखवतो आम्ही तुमका. तेव्हा म्हणजे जेवण करणारे चालू असत. सगळे वाडीतले आमचे सगळे कलाकार असत, पोरगे असत, ते आम्ही सगळे मिळून एकत्रितपणे सगळ्या ह्या करता असो. आमचे मुंबईत पण आमचे सगळे असत कलाकार. फक्त ते म्हणजे कसा चतुर्थी म्हणा किंवा मे महिन्यात असे येतो. फक्त ह्या पिरियडला तसे विशेष कोण नसत, कारण नोकरी धंद्याचा विषय असल्यामुळे ते तिकडे. पण तिकडून पण ते भक्तिभावान आमच्या ग्रुपवर पण हे करतात. म्हणजे असं पाया पडणे किंवा काय हे असा सगळा असा आमचा. आम्ही सगळे एकत्रित असावं आणि मस्तपैकी हे देवादिकांची कामं सगळी एकत्रितपणे करतो. Thank you.
कार्यक्रम चालू असा आणि हे बघताच तुम्ही तर ही बटाटी कापलेली असा अगदी 10-12 किलो बटाटी असतात नक्कीच. ही मिरची असा त्या बटाटीच्या भाजीसाठी, डाळसाठी, कोथिंबीर असा. हे संदेश आमचे कातत कधी नाही आज कातूक सुरुवात केल्याने असा. तर सगळे पोरगे असे ह्या असत. हे आमचे बुवा लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा निलेश गावडे खाजा खातात. काल चौक्यातून ऐकलो झालो तर त्याच्यात संतून खाजा आणल्या ना आणि त्या खाजा संपला ना शिल्लक राहुला त्या एकट्यानंच काढला ना तसा. तर आणि बाकी हे आमचे भाऊ हे ज्येष्ठ आमचे त्यांना नमस्कार सगळ्यांनी करा रे बॉ. आणि हे आमचे बाळगोपाळ असत. हे आमचे पुढे महत्वाचं काम करता असत. हे सुजित आमचे काहीतरी परत धुवून ह्याच्यात डाळीत वतल्यानी म्हणजे डाळ व्यवस्थित अशी घटमुट होण्यासाठी पाणी व्यवस्थित वतल्यानी. आणि त्याच्यानंतर मग दाखवते मित्रांनो तुमका जो भात बनवतात त्या टोपात भात आता बघा म्हणजे किती मंडळी जेवतली आणि कशी जेवतली ती बघा. आणि भात ढवतात ते संतू काका आणि खांद्यावर टॉवेल घेऊन अगदी व्यवस्थित गरम खूप होता त्यांका आणि त्याच्यामुळे तो हे केलेलो असा घाम पुसण्यासाठी वगैरे टॉवेल हे केलेला ते बघा घाम पुसतात म्हणून घाम पुसले. तर ह्या सगळं असा हे केलेला असा. आता थोड्या वेळातच बटाट्याची भाजी शिजली काय जेवण झाला मग देवाक महाप्रसाद दाखवून नंतर आमचे सगळे वाडीतले आणि सगळे माणसं सगळे असत ती येतली असत. आणि हे पीठ मळूचा असा वडे करतो आम्ही तांदळाचे वडे करूचे असत. आता पीठ मळूसाठी आमचे बुवा खुद्द उठलेले असत आणि ते परात घेतले आणि पीठ मळतले. मग आम्ही सगळे थापून वगैरे मस्तपैकी दुपारी महाप्रसाद करून सगळी वाडीतली मंडळी आता ही फक्त करणारी पुढे इल्लेली असत मंडळी. आणि पण येतात कोण पानं आणू गेलो कोण पाणी आणू गेलो कोण जेवणाच्या टायमार पण येणार आहेत आणि सगळे मंडळी माहिती असत तुमका तसे असतात ते दिवो करतले आणि देव चालला बाबा. पण ते आनंदाचाच विषय असा तो एक गमतीचा विषय असा. त्याच्यामुळे प्रत्येकाक असं काही नाही काय कामं असतात. एक कोण माणूस असले तर ते कामं घरची पण कामं आटकून घेऊचीच असतात. ते काय विलाद नसतं. ढोरा वासरा असत आणि ढोरा वासरांचं जेव गवळ देव गोठण्याचा अधिकारी म्हणतो त्या का. तर तसं सगळं असा. तर आपण ह्या सगळा एन्जॉय करूया. तुम्ही पण एन्जॉय करा आणि तुमका ह्याच्या पुढे तुमका महाप्रसादाचं पण हे दाखवतलं तेव्हा तुम्ही पाया पडान घ्यावा. मंडळी अशा प्रकारे डाळ झालेली आहे मस्त आहे की. तसंच आता हे भाजी फोडणे घालतले तसे इकडे आता भात झालेला आहे बघा मस्त की पूर्ण टोप भर भात असा. आता भाजी फोडणे घातली काय ह्या जेवण झाला फक्त वडे रवतले आणि सोलकडी करूच्या ती रवतली. काय आपलं जेवण झाला की मग आपण नैवेद्य दाखवूया. आता वडे हे बघा आता वड्याचं पीठ मळत आहे.
हे बघा आमचे काका आता पानं आणलेली या केळीची पानं आणलेली या. आता हे आम्ही वडे तळूसाठी अशी कढई ठेवलेली आहे. ती वाईट जरा आगीचं प्रॉब्लेम झाल्यामुळे सगळं धूर डोळ्यात जाता. हे बघा संतू काका आमचे पीठ मळून गोळे करून देत असत. आणि वड्यांसाठी चांगल्यापैकी हे आमचे संदेश दादा अगदी म्हणजे नवीन तरुण तडफदार उमेदवार असं हे वडे थापतात होतो. आणि त्याच्यानंतर हे आमचे हॉटेल मॅनेजमेंट करणारे राहुल गावडे हे वडे काढतात शिजवून भाजून चांगल्यापैकी असे तळतले जातात ते. आणि ते आपण महाप्रसादासाठी वापरतो असं हे सगळे असं. हे आमचा रिदिमा आमची पोरगी आपली हे भाई असत. हे आमचो भाऊ सकाळी आपली कामं काही असत ती उरकून इल्लेलो असा. आणि हीच मजा असा खरी. आणि आता लगेच इले आधी विचारल्या जेवण झाला रे बुवा असा म्हणजे तर गमतीचा एक विषय असा. तरी पण असा आमका आवडत आता असा विचारणार. तर हे असं चालू असा कळटेस होत कोण त्याल वाटतं हा कोण काय असं ते लगबग चालू असा. ही गवळदेवाची लगबग असते. नंतर बोलाय आपण चला. जेवण पूर्ण झालेला असा. आणि आता ह्यो वाडी म्हणजे नैवेद्य जो दाखवतो तसं ही 12 वाडी हैसर आम्ही करतो. आणि त्याचप्रमाणे ही एक वाघाची वाडी ही गवळदेव म्हणून हे केलेलं असता. गवळदेवाक तो एक वाघ पळवलं जाता म्हणजे कसा हे गुराढोरांचं हे असा घोटण्याचा अधिकारी म्हणून म्हणतात. मग वाघ येता नाही गुरांका त्रास देऊ किंवा काय मग त्यासाठी तो वाघाक एक महाप्रसाद देऊन तो पळवलो जाता. मग त्याप्रमाणे ही एक वाडी काढलेली असा. आणि ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की आमच्या ब्राह्मण महापुरुष त्या देवासाठी ही इथे वाडी काढलेली असा. आणि त्यासाठी मग इथूनच अशी वाडी काढली जाते. हे पूर्वंपार चालू असतात त्या परंपरेनुसार हे चालू असा. तर देवा समर्थ हे आपले आमचे भाऊ तर हे आता इलेले असत. आणि जेवण झाला काय पहिलाच विचारल्याने त्याच्यामुळे मग आता जेवण झालेलं असं ते आता काय हे करू शकतात. आता हे मंडळी बघता तुम्ही तुळशीकडे नैवेद्य दाखवलेला असा. आणि हे आता संदेश संपूर्ण सगळ्यांसाठी हे नैवेद्य हे करतात. प्रत्येक घरात आम्ही हे नैवेद्य महाप्रसाद पोचवलं जाता. म्हणजे प्रत्येक जण येतात आणि तो महाप्रसाद घेऊन जाता. तर फक्त जर कोणाक जमणार नसात येऊ ज्याच्या घरात सुन असं जमणार नाही शक्य नाही आपल्याक मग त्याचंच नैवेद्य कोणतरी शेजारी पाजारी नेऊन देतो. तर हे बाकीचे हे आता हे मोठे वाडी करूचे असत. आणि त्याप्रमाणे हे महाप्रसाद असा त्याच्यानंतर बाकीचा सगळा सांगतो.
पाहू घे म्हणून मी ठेवलं ते. राखना तो देव गवळ देव समर्थ आज सालावाद प्रमाणे आज तुका उपकार केलेलो असा मान्य करून घे काय चूक अपराध झाली असा तर माफ कर असलेल्या गुराढोरांका मुला माणसांका सुखी ठेव जी काय गावात देशधाम असा ती बाजू घटव सगळ्यांचा आपला सांभाळ कर समर्थ आणि अशीच आपली सेवा करून घे समर्थ सगळ्यांना आनंदी ठेव. सालाबाद प्रमाणे वाघाची वाडी काढण्याची मर्यादा त्याप्रमाणे काढलेली असा जर काय वाघ गुराढोरांका त्रास होत असा तर आपली बाजू कटवून त्यांना आपल्या जागेवर राहायचा आणि आपल्या सगळ्या गुराढोरांचं मुला माणसाचा सांभाळ करून उपार केलेला मान्य करून घे चल, झालं रे बाबा. हो देवा तो फोटो तुला दोन पटकन की मंडळी हे 2 नारळ आहेत ते एक नारळ आपण देवासाठी ठेवलेलो आहे आणि दुसरा नारळ हा तो ज्यांची गुराढोरा आहेत तो नारळ ते हे ठेवतात आपल्या गुरांचे राखण करण्यासाठी प्रार्थना करतात देवाकडे. आग्रा तुमचा सगळ्यांनी हो 25 मग सगळ्यांना वाटून गावात दोनच पानाडे हे कसं कोणतरी रे उतला राहुल बस इकडे बस 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 मी बस 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 मी काय बोलतो निमरातच बसला थुई उतला थुई घ्यायला मीठ पिशवी काय जेवण येतं ना त्याच्यासाठी लक्ष होईल आपली जोक बसला म्हणजे झाला ना बाबा आणि डोपरात हात घेतला तो व्हिडिओ काय अरे तुका वाढू हे माझं पहिलं हेडू का बघा आता आपलं देवांशू वाघाची वाडी पळवता मग अशी जी वाघाची वाडी बाजू काढलेली होती ती आता तो पळवतलो सगळे आरेड घालतात बघा. अशा प्रकारे आजचा कार्यक्रम संपलेलो असा गवळदेव झालेलो असा आता सगळे आपापल्या घरात जातात सगळे बघा भांडी विंडी घेऊन जातात डोक्यावर सुनानी अजून ही घेऊन जाऊन धुवची आहेत परत. आधी घातू नको जाऊ ह्याच्या आधी आधी